नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात आणि गावागावात चर्चा सुरू झाल्यात की आता निवडून कोण येणार, कोण चांगला उमेदवार. आणि तेच आपण लोकांकडून जाणून घेतोय की गावात विकास झालाय का, कुणी केला विकास आणि कोण निवडून येईल. तुम्ही इथलंच ना? हो, एक नंबर. तुम्ही काय करता? शेती म्हणजे कुठं बी कामाला वगैरे जातो असं. म्हणजे रोजगार 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 काय करता? मोलमजुरी आपल्या गौंडाच्या खाली. आता नाही परवडून का जाणार, करणंच भाग आहे पोटाचं. तुम्ही काय करता? आम्ही हॉटेल चालवतो. परवडतं का? परवडायला काय झालं, अरे चांगलं चालवलं का परवडतच कुठलीही गोष्ट. बरोबर आहे. पण त्याला मनापासून मेहनत करायची इच्छा पाहिजे ना. बरोबर. हा, केल्यानंतर सगळं काय मिळतंय. किती वर्षापासून करताय? 29 वर्ष झाली. 29. हा. तुमचं वय किती आता? आता माझं वय आहे 45. कुकुडवाड गावामध्ये किती लोकसंख्या आहे? 6.5 पर्यंत आहेच, बाहेर गेलेली धरून. आता निवडणुका लागल्यात, तुमचं काय म्हणणं आहे? कोण विकास कोणी केला इथं? काय कोणी विकास केला नाही आजपर्यंत. बघ, काय सुद्धा नाही विकास. बरं, आता कोण करणार? कोण काय कुणी करावं म्हणून नाही. तुला किती कष्ट करून तू काय करू शकतोय, तुझं घर चालाय सारखं एवढंच बघायचं. आता तुम्ही विकास करावा आणि मग त्याच्यावर आम्ही पोट भरावं असलं काही करू नका. मी तर प्रत्येक पिढीला सांगतोय, धंदा करा, व्यवसाय करा, काही आपलं करा, कुटुंब पण सांभाळा. आपलं कुटुंब सांभाळा. बाकी काय नको आपल्याला. तुम्ही हे कष्टच करायची भूमिका ठेवायची. सरकार करते की आपलं? काय नाही सरकार करत, करत वसूल करत मागणं. काय दादा म्हणायचंय? तुम्हाला काय वाटतं सरकारबद्दल? काय सुद्धा मला सरकारबद्दल वाटत नाही. आमच्याकडलंच घ्यायचं आणि आमच्याच गांडीत परत ठासून द्यायचं. ह्याची भरपाई आली, त्याची भरपाई आली, कशाला आली लाग भरपाई? ह्याची भरपाई आणि त्याची भरपाई. हा, तुम्ही जे बोलताय ते खरं बोलताय? खरं काय, खोटं बोलून काय फायदा आहे रे आपला? का आपलं कष्ट कोण वाटून घेतय का? नाही, आपलं आपल्यालाच करावं लागणार. पोरं आपल्याला झाली सांभाळायची कोणी? सरकारनं नाही ना. सरकार योजना देते की? कशाच्या योजना काढते. योजनेत काय देते? फ्री सेवा आहे त्या, दवाखान्याच्या आहेत, त्या शिक्षणाच्या आहेत. काय आता आम्ही दवाखान्यात 4.5 कोटी घालले. तुम्ही ते आभा कार्ड काढ. आभा कार्ड काढलं पण तीच आम्हाला चालत नव्हतं. हा हा हा, काय नाही, आमचा बाप मोठा होता ना पहिला राजकारणात, म्हणून आम्ही राजकारणापासून अलिप्त झालो. मोठा होता म्हणजे? अहो, सारखा आमदाराच्याच माग पोरं ती सांभाळायचं कोणी? तुमच्या वडील आमदाराच्या म्हणजे कार्यकर्ते होते का? कार्यकर्ता कट्टर. कोण आमदार होते? सदापोळ होते आमदार. त्यांनी कामं केली का? काय काम केली नाही ती, कोणीच काम केली नाही. हे काम आता त्यांनी सभागृह, तुम्हाला काय काम? आता सभागृह केलं म्हणजे काम केलं का? रस्ते बांधले. हा, रस्ते काय त्यांच्या पदरचं बांधलं का? एवढं खरं आहे. हा? ती सरकारच्या तिजोरीत नाही देते. हा, आणि करण्याची भूमिका पाहिजे. करण्याची भूमिका, पण ती सरकारच्या तिजोरीत पैसे कोणाच जाते? जनतेचं, गोरगरिबाच. बरोबर. हा, रस्ता कोणी केलं? गोरगरीब. प्रश्नच उरत नाही ना. बरोबर. आता तुम्हाला माहित आहे कुकुडवाड जिल्हा परिषद गटात कोण गेल्या वेळेस सदस्य होतं? दादा सदस्य कोण होत रे? अनिल भाऊ. कसं त्यांचं काम होतं? कशाचं काय, कोण काम करत नाही. इलेक्शन आलं का 5 बोकडं कापवायची, त्यानं 5 बोकडं कापायची, जेवाय बोलवायचं, तुझ्या गांडीत एकदा हाडूक अडकून द्यायचं, काम खलास, ओके, रिलॅक्स झालं कामच 5 वर्षाचं रे. तुम्ही काय करता बाबा? मी शेती करतो. शेती करता? दोघांना पण घ्या मला. शेती करता बाबा? परवडतं का? काय आता परवडत नाही, पण करावंच लागते. परवडत नाही, शेतीत भांडवल घातलेलं तेवढं निघत नाही. होय. रोजगार. तुमची मुलं काय करतात? मुलं आमचं एक मुंबईला, एक पुण्यात आहे.
मला ते महत्वाचा प्रश्न विचारायचा, तुम्ही पुण्या मुंबईला का पाठवलं? नोकरीनिमित्त गेले का जगण्यासाठी गेले? आपलं जगण्यासाठीच गेली. काय काम करते? आपलं हायच्या नोकरी, आपल्या बारक्यात नोकरी आहे त्या. एवढ्या मोठ्या नोकरी नाही त्या, पण बारीक आहे त्या. होय. किती वर्षापासून? आता जवळ बरेच दिवस, 10-15 वर्ष बाहेर आहे त्या पोरं. मला आता तुम्हाला अनुभव आहे खूप वर्षांचा. निवडणुका लागल्यात, कशा निवडणुका आहेत ह्या वेळेच्या आणि पहिल्या कशा होत्या? पहिल्या म्हणजे कसं होतं, पहिली जरा माणसं जरा वाचनानं वागत होती. वचनानं. हं. आता आता सगळा पैशाचा खेळ होतो जरा. आता पैसे दिलं का झालं, पैसे दिले का तुझा त्योच. काय उदाहरण आहे ती कशी? हाय ती बरीच उदाहरणं असतील. सगळा गाव सगळं म्हणजे उदाहरण म्हणजे काय, त्यावर चाललंय सगळं आता. कोण पैसे दिल्यावर गेलं? न जो आता उमेदवार जो पैसे देईल, उमेदवार पैसे देतात, हा तुम्ही पण घेताच की? सगळीच घेते ती, मीच नव सगळीच घेते ती. आता दिल्यावर ना काय टाकून द्यायचं का, आणून उशाला ठेवते ती या. पैसे वाटले नाही पाहिजे. हा पैसे वाटले नाही पाहिजे. हा पैसे वाटलं का काय होतं, विकास होत नाही, काम होत नाही ती. लगेच मी जरी आमदार थांबा, असलो थांबा. तरी काय म्हणणार आहे, हे बघ रे त्याचं कितव्या पानावर नाव आहे, किती पैसे घेतले ते, कुठला विकास करायला आलाय, चल. हे असं काम असतं. त्याकरता तुम्ही विकलं जाऊ नका अगोदर, तर तेव्हा ती विकास होऊ शकतो. पहिली माणसं म्हणजे पहिली माणसं पैसे घ्यायची. पहिलं पैसे द्यायचं राहिले, एकच वचन, त्याच्या काळात तुमचं तुम्हाला मतदान करतो बाबा, तुम्हालाच करणार, तो इकडे तिकडे कुठं हलणार नाही, असं होत. काय म्हणताय तात्याच्या काळात काय? तात्याच्या काळात बरं का, खर्च पैसे देत नव्हती तात्याच्या काळात. त्यावेळेस वचन होतं. हा वचन होतं. आपलं चहा पाणी काय बसेल तेवढं बैठकीत. तुम्ही भेटलाय तात्याला? होय. तात्या म्हणजे आता आमचं हीच होतं ना, मान तालुक्याचं म्हणजे हीच होतं ना, भेटायला का सारखं बरेच वेळा बैठका झाल्या होत्या. कामं झाले का त्या काळात? होय, तर बरे त्यांची आपली शाळा त्यांनी केल्या बऱ्याच, रस्त्याची बी काम आपली म्हणजे करायचं, थोडं 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 करायचं. आता कोण करते? आता हाय आता हे काम म्हणजे अनिल देसाई केलं, आता सरकारी झालं काम आहे ती. अनिल देसाई आहे, जयकुमार गोरे आहे, बरी आहे ती म्हणजे आता बरी करते ती कामं. होय. हा आपलं जयकुमार गोरे यांनी बरीच कामं केली ती. होय. आणि हिचा बंधार कुठं पाट्याचं, कुठं शाळेची कामं, कुठं म्हणजे सारखी चालूच आहे ती आता. अच्छा. आमदार आपले माहित आहेत ना कोण आहेत? आमदार कोण आहेत? हाय का जयकुमार गोरे, चांगलं काम आहे. आता 15 वर्ष झाली की आमदार आहे. 20 वर्ष. हा 20 वर्ष झाली. हा काय म्हणताय? हो ते काम करते ते. कोण? जयकुमार गोरे भाव हे काम करते ते, चांगलं काम. चांगलं बोलायला हे करून गेले. हो सगळं करून देते ते. नाही काय का काय करता तुम्ही काम? नाही आम्ही सगळ्याकडे येणार आहे मी. तुम्ही काम काय करता? आम्ही ऊस असतो. ऊस तोडी करता? हा ऊस तोडी करतो. कोण बोलणार आहे? ह्यांना लय अनुभव आहे ना? अनुभव आहे. कशाचा अनुभव आहे सांगा? मला समाजकारण राजकारण समजायचा अनुभव. आता तुमचं वय किती? वय माझं 53-54 वय आहे. आतापर्यंत तुम्ही हे राजकारण बघताय. हो. कुठल्या पक्षात होता तुम्ही? मी माझा पक्ष काम असेल त्या पक्षात मी जातो, म्हणजे काम चांगलं दिसलं ना त्या पक्षात जाईल. मी राष्ट्रवादीत होतो, राष्ट्रवादीत तात्यांच्या बरोबर मी काम केलंय. त्याच्यानंतर तात्यांच्या बरोबर लय दिवस मी काम केलं. तात्या गेल्यानंतर म्हणजे कामाची पद्धतच बदलली म्हणजे कोण कोणाला विचारत नव्हतं, कारण सदाभाऊ खरंच माणूस चांगला होता. त्याच्यानंतर नाही, मग त्या राष्ट्रवादीत काय राहिलं नाही. मग आम्ही आपल्या भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपले जयकुमार गोरे जिंदाबाद. जयकुमार गोरेंची बी शाळा ते हे झाले, आता समाज मंदिरामध्ये देखील काम चांगलं झालंय. रामोशी समाजामध्ये काम, मारतडी समाजामध्ये, प्रत्येक समाजात काम त्यांचं चांगलं. तात्यांच्या नंतर त्यांनी चांगलं काम केलं. हो चांगलं काम केलं. आता काय वाटतं, आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जास्त जागा कोणाच्या येतील? हे भाजपच्याच लागणार जास्त, भाजपची सीट जास्त लागणार. कारण वर पक्ष, वर केंद्रात, महाराष्ट्रात खाली विचार करते ती माणसं. आता पहिली जुनी माणसं विचार करत नव्हती, पण आता विचार करते ती माणसं. तुम्ही आता शेतीच करता? हो शेतीच मी करतो. मी इथलाच आहे, पण मी आपल्या मस्करवाडीला जाऊन राहिली.
तिथं निवांत आपलं मस्करवाडी हा मस्करवाडी. कोण उमेदवार असेल आता तुम्हाला काय वाटतं? काय राष्ट्रवादीतनं आज अनिल देसाई असणार हा. आणि इकडं आहेत नावं ते अरुण गोरे वगैरे आहेत. इच्छुक भाजपमधनं अरुण गोरे एक आहे. परत ना ते आपलं काय ते शेनवडीचे एक भाजपचे. भाजपचे शिवाजी शिंदे. शिवाजी शिंदे ते इच्छुक आहेत. कुलकर्णी. हा चिन्मय कुलकर्णी एक तसा आमचा आता कार्यकर्ता चांगला आहे. तो एक चिन्मय कुलकर्णी भाजपचा माणूस अजून आहे. इच्छुक चांगला आहे. तो उमेदवार चांगला आहे. बरं, बरं. इच्छुक असून फायदा नाही बाबा. तर आता मला सांगा सध्या कुठली कुठली तुमच्या गावात कामं सुरू आहेत ते? आणि कुठली व्हायला पाहिजेत? काम सध्या चालू आहे ती शाळेची वगैरे. तर रस्त्याचे काम अंतर्गत रस्त्याचं बी काम भूमिपूजन झाले पण ते फास्ट झालं म्हणजे व्हायचं बरं होईल. कारण माणसांनी जायलाही येत नाही. समजा रस्त्याने दगड गाड्या धडाधडा पडते ते तेवढं रस्तं झालं ना ते बी काम चालू केले वाटतं. म्हणजे चालू होईल असं काय नारळ पडले ते आमदारांची कामं तशी चांगली आहेत. बाबा काय चाललंय? काय नाही आता बसलोय. आम्ही आता नाही आता बोला की थोडं आमच्या सोबत गप्पा मारा थोडं. आम्ही पत्रकार आहे. चला थोडं बसा आपण निवांत गप्पा मारू. भारी वाटलं कारण ही शेवटची पिढी आहे. धोतर घालणारे 3 बटनी शर्ट घालणारे टोपे घालणारे आजकाल कोण घालत नाही. घालतंय कोण? नाही आता ही तुमची परंपरा कोण चालवणार पुढे? आता कशाची परंपरा कोण चालू होते आता हे आमच्या संघच. भारी वाटलं तुम्ही 3 जण तुम्ही मित्र का गावात? हा मित्रच आहे. होय. बरं, बरं. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. लय दिवसाचा राजकारणाचा अनुभव असेल तुम्हाला. पहिल्या निवडणुका कशा व्हायच्या आणि आता कशा होत्या? हं? आता कशा व्हायच्या आता ते काय पहिली माणसं कशी होती? हा पहिले तत्विक होते. आणि आता आता शेत एकापासून घ्यायचं आणि दुसऱ्याला करायचं काम होय. असलं काम चालू आहे. आता लबाड बोलणारी लई झाली सगळी. लबाड बोलणारी. आता पहिलं खरं वचनिक होत. कोण उमेदवार कोण असेल आता जिल्हा परिषद? पहिलं कोण होतं? काय आमचं नाही एवढं. आता एवढं आम्ही त्यातलं शिकलेलं शाळा आहे आमची झालेली. इकडे विचारा, त्या गाड्याला विचारा. ते बोलले काय विकास झालाय का तुमच्या गावात? आमची वाडीवर आहे तिकडे मानेवाड्या. आपण बोला की काय झालंय? काय काय झालं काय कोणी केलं काय? आम्ही काय तर काय म्हणायचं त्याला सांगायचं होय. पुढारी दुसरा पुढारी काय म्हणतात? मग पुढारी असते ती बघते आम्हाला कोण घेते का आता म्हाताऱ्या माणसाला त्या काय म्हणजे तुमच्या गावात येत असतील की आता? गावात काय अजून दिसेल नाही ती मला. मी तिकडे आम्ही मग इथं मंदिर पण आहे वा रस्त्याकडे तिथं आहे. माळकरी आहे तुम्ही? माळ करीत आम्ही आपण तिघं बी तसलंच आहे होय. म्हणून बसलो एका जाग्याला. एका जागेला. मागाशी मोठा गोळखा होता याय पाहिजे तुम्हाला. कुठे हा हा मग ती त्या भेळ मिसळ गावली असती तुम्हाला. मी खरं तर मंडळी ही व्हिडिओ चालू आहे. मी लोकांना सांगतोय की हे लेंगा पैरण टोपी ही शेवटची पिढी आहे. पुढच्या अजून 20 वर्षात असं दिसणार नाही. घालल धोतरवाला कुठं दिसतोय का सांगा एखादा धोतरवाला. आता धोतर या घ्यायचं म्हटलं तरी 20 दुकान होडा तरी मिळणार एक कात घ्यायला. धोतरच दुकानात ठेवी ना ती गिरायकच नाही त्याला. असलं होते. पहिल्या वस्तू नाही. पहिल्या वस्तू नाही त्या. काय वस्तू आता 501 साबण आहे का तुम्हाला दिसलाय का? 501 तुम्ही ऐकून तरी आहे का? काय काय काय? 501 साबण. 500 एक साबण. साबण होता पांढरा पहिला वडी लांबडी यायची. 501 आता कमचं हिल निघालं तर हिल निघालं तर 17 जाती निघाल्या काय. मग असे बोलत होते ते बाबा की पहिली माणसं पैसे वाटत नव्हती निवडणुकीला. नाही नाही पहिले पैसे कुठलं नव्हतंच. पैसे पैसेच नव्हते पैसे वाटायला गाठत कुठं. नव्हती. आणि आता निवडणुकी सगळ्या पैशावर चालले होते. आमचे वडील उभं राहिलो होतं जेव्हा जिल्हा परिषदेला ह्यालाच असते ना मग नाव काय वडिलांचं? रामचंद्र बाबराव काटकर. काटकर.
ते जिल्हा परिषदेला उभे राहिले होते जिल्हा परिषद ह्याला जिल्हा सरपंच. नाही ना जिल्हा परिषद ह्याच्या विरोध नव्हतो खाशाबाच्या विरोध होतो की खशाबा जगताप हा त्यांच्या विरोध त्यांच्या होतो विरोधात उभे राहिले होते. हा पडले का निवडून आले? थोडक्या मतात पडले आमच्या वडील पण खर्च नाही खर्च नाही. स्वतः सायकलीवर फिरणं सायकलीवर प्रचार करणं डब्यात मेवा हे डब्यात भरायचा आणि ते ह्याच्यावर ठेवायचं भुका लागेल त्याने सभा कशी खायचं घ्यायची सभा? हं. अजून हा. नाही म्हणजे खर्च नव्हता पहिला जरी पडलं तरी. आता पैशाचा या इकडे. बाजार सगळा आहे. कोण बोलणार? मित्र आहे माझा नमस्कार. बघितलं युट्यूबला बघतो तुम्ही? बघतो की का आता होय आधी चहा घे गरम गरम नाही नाही, चहा पेत. बर बर तुम्ही आता बरं झालं तुम्ही बघता व्हिडिओ माझं सगळं. मी लाईक पण केलंय की काय बोलताय? मग काय कसे असतात व्हिडिओ सगळ्या प्रेक्षकांना सांगा कसे. सुपर आणि सुस्पष्ट तू विचार मांडतोस जे असतील ती आणि तुझं कसं रोखोक असते काम म्हणजे कोण मोठा असो छोटा असो जिथे चुकीचं आहे तिथे तू चुकीच म्हणायला होतो जिथं बरोबर आहे तिथं बरोबर तुझं जे आहेत ना म्हणजे बोलण्याची पद्धत मांडण्याची पद्धत एकदम जबरदस्त आणि मी तुला बऱ्याच वेळा लाईक केलेला आहे. धन्यवाद. तर आता आम्ही कव्हरेज करतोय आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. बर. आता लोकांना विचारतो की कोण कामाचा माणूस आहे बरोबर. त्याच्या अगोदर काम कोणी केलं. बरोबर. तर आता तुमच्या नजरेतनं कोण चांगला नेता आहे सध्या? आता आमच्या नजरेतनं आता कसं होतं माहितीये का कोण पण कुठल्या पक्षात जाते आता आपल्याला मताचा अधिकार आहे आपला हक्क आहे तो कोणी हिरावून घेऊन ये आणि म्हणजे आपण कसं उघडा डोळे बघा नीट उघडा डोळे बघा नीट असं काम करायचं आहे. परत हे मतदान आपलं अमूल्य मतदान परत आपल्याला 5 वर्ष नाही आता 9 वर्षात नाही लागले. बरोबर. आता ही 5 वर्ष परत आपल्याला अशी जुलवत ठेवणार विचारपूर्वक आपण काम करायचं आहे आम्ही करणार आहे. अजून दुसरं काही विकास म्हणजे कसं हे आपलाच आपण विकास करून घेते ती म्हणजे असे तळागाळातले असणे वगैरे कोण विचारत तुमचं नाही. हेच गाव ना? कोकरुवाड हे हॉटेल तुमचं आहे? माझंच हॉटेल आहे म्हणजे आपली व्यावसायिक म्हणजे नाश्ता सेंटर पण आहे मेस पण आहे. चांगली सेवा देत आहे ग्रामीण भागात. अशी बँकेतली लोक अशी बाहेरची शिक्षक लोक अशी कंस्ट्रक्शन लाईनवर काम करणारी लोक गावातली काही ज्यांची वयस्कर आहे ती आई वडील पण बाहेर सर्व्हिसला येते अशा लोकांनी पण आपण सेवा देतो. काही ठिकाणी घरपोच पण देतो. घरपोच सेवा हो चांगली गोष्ट आहे. म्हणजे शहरासारखं तुम्ही सर्व्हिस देता आणि विशेष म्हणजे आता लय जण म्हणतात की रोजगार नाही काम नाही तर त्यांच्यासाठी तुमचं उदाहरण लय मी का आता सांगितलं ना की आपलाच विकास करते ते बाकीच्या तळागाळासनी कोण विचारत नाही काय नाही तात्पुरतं जो लोट ठेवणार 8 दिवस आणि परत काय नाही कोण कोणाचं काय काम करत नाहीत. त्यामुळे आता विचार करूनच मतदान करायचं आहे. येस. असं आहे. चांगला पक्ष आता सध्याचा कोणता चांगला नेता कोणता? आता कसं होतंय आता मी राजकीय ह्याच्यातनं बोलतो म्हणजे आता मला म्हणजे ओपन थोडं व्हायला लागतं फक्त जी सत्तेत आहे आता जी वर सत्ता वर इंटरनॅशनल लेवलला मोदींनी पण चांगली कामं केली ती आता शेतकऱ्यांच्या बद्दल थोडं झालंय इकडं तिकडं पण तसा नेता पाहिजे वर खमक्या. आता इथं महाराष्ट्रात कसं झालंय आता आमच्या इथं मला सातारा जिल्ह्याचं बघायचं नाही कुठल्या खाटाव तालुक्याचं बघायचं नाही मान तालुक्याचं पण बघायचं नाही. आलं लक्षात माझं कुकुडवाड आणि सातवाड्या हिथं काय केलंय हे मला बघायचं आहे. ह्याच्या आधी कुठला विकास नव्हता. आता जलजीवनचं पाणी आम्हाला 99% काम पूर्ण झालंय फक्त स्विच ऑनच करायचं आहे आणि इथं आता रोडचं म्हणाल का नाही तर ही कनेक्शन दिलेत ती वाल्व बसवायचं आहे अजून आणि रोडचं काम आता इथून 50 लाखाचा निधी मिळालाय. मग आता इथं 50 लाखाचं कार्पेट बनवायचं आहे. मग दोन्ही साईडने गटारची पाईप येऊन पडले हिला एक लाईन झाली आमची आता पलीकडची लाईन करणार आहे मग ती थोडी अतिक्रमण ते काम होऊन जाणार आहे. राहिला विषय बाकीचं आता शाळेचं पण काम झालंय जी कामं झाली ते ह्याच्या आधी कुठला विकासच नव्हता. मग मी आता इथून पुढं काय बोलतोय मग तुमच्या लक्षात येतंय. अजून उमेदवार ठरणार आहे तर अजून उमेदवार ठरलं नाही तर उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत करू शकतो. फॅमिली ही मिसेस आणि त्यांची जाऊबाई. बोला की तुम्ही काय करा तुम्ही हॉटेल व्यवसाय करता या इकडं लाजू नका या. परवडतं का हे सगळं? हो परवडत. तुमचं माहेर कुठलं?
तोंडवले कडेगाव कडेपूर. इथं आता दुष्काळात आलाय का? हो दुष्काळ तिकडनं आल्यावर वाटलं की कुठल्या गावात टाकलंय काय, पण आता चांगलं प्रगती झालंय. आता चांगली प्रगती झाली गावाची. हो आता काय पाणी हे येणार म्हटल्यावर काय इथनं पुढं तर चांगलंच होत जाणार. आणि पहिलं कसं होतं, ज्यावेळेस तुम्ही लग्न होऊन आला त्यावेळेस हा भाग कसा होता? त्यावेळेला म्हणजे एकदम खेडेगाव पाणी परत पीक हे असलं काय म्हणजे एवढं नव्हतंच. तेव्हा पाण्याचे टँकर हे भांडणं हे व्हायचे पाण्याच्या टँकरवर गेल्यावर. आणि आता आता हाय चांगलं आहे आता. हे पाणी आलंय दारात. हो आता दारात काय घरात पण पाणी आलंय. आता काय जलजीवनचं सरकारनं चांगली योजना काढली. हो सरकारने एक नंबर काम केलं. तसं काय तुम्हाला कुठला नेता माहित आहे मान तालुक्यातला? मला जयकुमार गोरे आमदार भाऊ एवढंच माहित आहे. बाकीचं मी म्हणजे एवढं कुणाला हेच करत नाही. ज्यांनी काम केलंय त्यांनाच मी फक्त म्हणजे इज्जत पण देते आणि मानते पण. छान बोलताय की. बर या तुम्ही बोला. तुम्ही काय करता तुम्ही? हेच आहे आमचं हॉटेल हॉटेल नाही, माझं लेडीज शॉप आहे. लेडीज शॉपिंग. हा. वा वा वा. आणि आपलं शेरड वगैरे आहेत आमची. हा चांगली गोष्ट आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये. हो आम्ही येतानाच मुंबईवरनं दोघे आलेलो इथं नांदायला. बर. आमचं माहेर मुंबई आहे दोघींच पण. हा. त्याच्यामुळे इथं पहिल्यांदा आल्यावर म्हणजे असं वाटायचं बाबा कसं गाव आहे हे. दुसऱ्या दिवशी नाही त्याच दिवशी वाटलं जावं. नांदाय आलो त्याच दिवशी. पण आता खूप छान वाटतं म्हणजे असं सिटी भाग सगळा वाटतो. आतापासून किती वर्षापासून चांगलं वाटतं? आमच्या लग्नाला झाले 20 वर्ष दोघीच्या पण बरोबर. प्रगती गावाची कधी झाली? प्रगती या 5-7 वर्षात भरपूर झालेली आहे प्रगती गावाची. त्यामुळे आता म्हणजे बरं वाटतं असं गावात. सिटीत राहिल्यासारखं आम्हाला वाटतं आता. इतकं छान वाटतं. आता आपल्या तालुक्यातले नेता कुठला माहित आहे का तुम्हाला? भाऊच फक्त आमचा आम्हाला माहिती. बर. जयकुमार गोरे. बाकीचे एवढे आम्हाला काय माहित नाहीत नेते. कारण त्यांनी आम्हाला प्रोत्साहन भरपूर केलेलं आहे. त्याच्यामुळे तेवढेच नेते आम्हाला माहिती आहेत. बरोबर. आता निवडणुका लागल्यात, मग विकास तुम्ही म्हणताय त्यांनी विकास केलाय आमच्यासाठी. आमच्या कुकुडवाड्यात तर भरपूर केलेला आहे. सभा मंडप म्हणा, रस्ते म्हणा, पाण्याची सोय सगळं केलेलं आहे. गेल्या वेळेस कोणाला मतदान केलं होतं? जयकुमार भाऊंनाच. जिल्हा परिषद मतदारसंघात तेव्हा माझं मतदान नव्हतं खरं ते सांगायचं. त्यावेळेस काय केलं? म्हणजे त्यावेळी भाजपमधनं होते आपल्या सुवर्ण सुवर्णताई देसाई. पण एक काय की अनिल भाऊ जरी आले की नाही नावाने ओळखतात मला. तुम्हाला नावाने ओळखतात. माझं काम त्यांच्याकडे असो अगर नसो म्हणजे हात करून तर जाणार. किती जर गडबडीत असलं नाही तरी हात करून जाणार असं आहे. नावाने ओळखतात. ती एक माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट. धन्यवाद आम्हाला बोलल्याबद्दल. बघत जावा व्हिडिओ. काय भजे आहेत एकच खातो नाही ना. हे प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांना सांगतो की आता आम्ही आलो या हॉटेलमध्ये आणि यांनी मस्तपैकी भजे दिलं. धन्यवाद. आणि एक तशी शिल्पी मारतो. ओके धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.